9 कोटी विकास कामांच्या जोरावर विनीता भोगम यांना कळंबा जिल्हा परिषद उमेदवारी। आपल्या गावाबाबत प्रत्येकाच्या मनामध्ये एक इच्छा असते, ती म्हणजे आपलं गाव स्वच्छ, सुंदर आणि विकसित असावं। मात्र ही इच्छा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी केवळ विचार पुरेसे नसतात, त्यासाठी दूरदृष्टी, धाडस आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज असते। कळंबा गावचे लोकनियुक्त सरपंच म्हणून सागर भोगम यांना कळंबा गावच्या विकासाची संधी मिळाली आणि त्यांनी मिळालेल्या संधीचं सोनं केलं। सागर भोगम यांनी त्यांच्या सरपंच पदाच्या कार्यकाळात कळंबा गावामध्ये विकासाची गंगा आणली। सरपंच म्हणून कार्यरत असताना सागर भोगम यांनी कळंबा गावामध्ये ग्रामपंचायत जुनी इमारत होती, ही मूलभूत गरज ओळखून तब्बल 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून ग्रामपंचायत सचिवालयाची अतिशय देखणी इमारत उभी केली। 10 लाख रुपयांचा निधी आणून त्यांनी समाज मंदिर बांधकाम केलं। लहान मुलांच्या शिक्षणासाठी जवळपास 40 लाखांचा निधी उपलब्ध करून 4 अंगणवाड्यांची उभारणी केली। गावाच्या दळणवळणासाठी 1,50,00,000 रुपयांचा निधी आणून सुसज्ज आणि दर्जेदार असे रस्ते करण्यात आले। गटारींच्या नूतनीकरणासाठी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर केला। कळंबा तलावाच्या सुशोभीकरणासाठी भोगम यांनी महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करून तलावाचा विकास साधला। कळंबा गाव उजळून निघावा यासाठी 90 लाख रुपयापर्यंतचा निधी मंजूर करून 18 हायमास्ट दिवे बसवले। स्वच्छतेच्या दृष्टीने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ट्रॅक्टर, घंटागाडी खरेदी करून कचरा उठावाची प्रभावी व्यवस्था केली। आरोग्य केंद्रासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीही योग्य निधी मंजूर करून आरोग्य सेवा अधिक सक्षम केली। सागर भोगम यांनी कोरोना महामारीच्या काळामध्ये कळंबा गावात कोविड सेंटरची उभारणी करून शासनाच्या माध्यमातून कोरोनाग्रस्त रुग्णांना मोफत सुविधा उपलब्ध करून दिल्या। 19,000 लोकसंख्या असलेल्या गावामध्ये 480 नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती। मात्र त्यानंतर कोरोनाबाधित एकही नवीन रुग्ण होऊ दिला नाही। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात सागर भोगम यांच्या प्रयत्नांना यश आलं। बंद अवस्थेत असणारे सर्व स्ट्रीट लाईट्स पुन्हा सुरू केले। पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून 1 दिवसाआड पाणी पुरवठ्याची व्यवस्थाही त्यांनी केली। शिवजयंती, गणेश जयंती, राजर्षी शाहू महाराज जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, वारकरी संप्रदायाची पायी चाललेली वारकरी दिंडीत घेतलेला सहभाग, गावामधील लोकांसाठी पारायण सोहळा, कीर्तन सोहळा आयोजित करणं, गणेश उत्सवामध्ये पर्यावरणपूरक घरगुती गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यासाठी जागोजागी विसर्जन कुंड, रक्तदान हेच श्रेष्ठदान म्हणून रक्तदान शिबिरांचं आयोजन, आशा सेविकांचा यथोचित सन्मान, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरे करण्यासाठी तसेच सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी सागर भोगम हे नेहमीच पुढाकार घेतात। सागर भोगम यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त गावातील महिलांसाठी घरगुती साहित्य 50% सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिली। तसेच महिला आणि युवतींसाठी बिनव्याजी कर्ज योजना सुरू केली। नागरिकांना ऑनलाईन कागदपत्रांसाठी बाहेर कोणत्याही ठिकाणी जावं लागू नये म्हणून ऑनलाईन सोयीसुविधा देणाऱ्या प्रणालींची उपलब्धता केली। 14व्या वित्त आयोगातील विकास निधीतून मोठ्या प्रमाणात विकासाची कामं करण्यात आली। तसेच बंद पडलेली कुस्ती परंपरा पुन्हा सुरू करत कुस्ती मैदान, बैलगाडा शर्यत, फुटबॉल, क्रिकेट चषक, बकऱ्यांच्या लढती यासारख्या खेळांना चालना दिली। तसेच स्मशानभूमीसाठी देखील निधी उपलब्ध केला। या सर्व विकास कामांच्या जोरावर माजी लोकनियुक्त सरपंच सागर भोगम यांनी कळंबा गावचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलून टाकला म्हटलं तरी चुकीचं ठरू नये। या त्यांच्या कार्याची दखल घेत कळंबा जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजप पक्षाने त्यांच्या सौभाग्यवती विनीता भोगम यांना उमेदवारी जाहीर केली। लोकनियुक्त सरपंच सागर भोगम यांनी केलेल्या विकास कामांच्या बळावर कळंबा जिल्हा परिषद मतदारसंघातून विनीता भोगम या निवडणुकीला सामोरे जात आहेत। गेल्या 8-10 दिवसांमध्ये त्यांनी कळंबा जिल्हा परिषद मतदारसंघात घेतलेली प्रचारातील आघाडी पाहता या निवडणुकीतील त्यांचं चित्र आशादायी असल्याचं पाहायला मिळतंय। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर।